सध्या ना व्हायरल इन्फेक्शन खूप चालू आहे आणि तेच व्हायरल इन्फेक्शन मला झालंय. म्हणजेच काय, डोळे दुखतात, थोडे लाल झाले, त्यानंतर आवाज थोडाफार चेंज होतो, तोंडाला चव येत नाही, काय खायची इच्छा होत नाही असं. तर म्हटलं आज आपण संध्याकाळसाठी ना वरण भात बनवूयात, मस्त पिवळा, त्यावरती तूप आणि एखादा नाचणीचा पापड असं करूयात. म्हटलं साधं सुधं सिंपल जेवण. आणि मी कुकरला इंद्रायणी तांदूळ लावून घेतला, तो पण शिजला. त्यानंतर मी आपली तुरीची डाळ असते ना, सालीची तुरीची डाळ आहे ही गावरान, तर ना याची डाळ खरंच खूप अफलातून लागते आपल्या पॉलिशच्या डाळीपेक्षा. तर मी ना सालीची डाळ 1 वाटी घेतली, पाऊण वाटी म्हणजेच 4 भाग, 4/4 भाग मी मूग डाळ घेतली. मी अर्धी मूग डाळ घेत नाही, ती खूपच मऊ अशी लागते, नाही खाऊ अशी वाटत. थोडीशीच टाकली, म्हणजे 4 कप जर आपली तुरीची डाळ असेल तर 1 कप मी मूग डाळ टाकते, अशा प्रमाणात घेतलं. छान 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या. तुरीची डाळ बघा छान शिजलेली आहे. इथे कढईमध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि वाटणामध्ये मी वापरलेलं आहे कोथिंबीर, लसूण, अद्रक याचं वाटण. त्यानंतर हळद टाकली, चवीप्रमाणे मीठ टाकलं, छान हलवून घेतलं. आपलं शिजलेलं डाळीचं मिश्रण टाकून घेतलं, पाणी टाकलं. आता हे उकळलेलं वरण आणि इंद्रायणी तांदळाचा भात, वरून थोडंसं तूप, एखादा नाचणीचा पापड, असं जेवण ना मला खूप आवडतं. भातासोबत तर खाणं सोडाच, पण मला ही उकळलेली डाळ ना, त्याच्यावरचं पाणी असतं ना, ते सुद्धा गरमागरम प्यायला खूप आवडतं. त्याने ना घशाला खूप आराम भेटतो. तुम्ही करता की नाही असं आजारी पडल्यावरती वरण भाताचं बेत? तर मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला